हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे पेटीतला कपडा. आजी गेली त्या सकाळी घरात शांतता होती. नुसती शब्दांची नाही तर आठवणींचीही. ती आजी म्हणजे घराचा पाया होती. सगळ्यांना समजून घेणारी, प्रत्येक वादात मध्यस्थी करणारी आणि नाती जपणारी. तिच्या निधनानंतर घरात जणू कोणी मोठं वडीलधारी झाड उपटलं असावं अशी पोकळी निर्माण झाली. श्राद्ध, कार्य, पाहुणे, गावाकडचं येणं जाणं चालू होतं. त्या गडबडीत सूनबाई माया जरा एकटी पडली होती. माया म्हणजे विनायकची पत्नी. विनायक म्हणजे आजीचा नातू. दोघांचं लग्न 5 वर्षापूर्वी झालं होतं आणि अजूनही मूल नव्हतं. आजीला मायावर खूप माया होती. ती नेहमी म्हणायची, ही मुलगी घरात आली तेव्हा माझ्या घरात प्रकाश पडलाय. पण गेल्या काही महिन्यात आजी थोडी विचित्र वागत होती. कधी रात्री खोलीत एकटी बसून कुणाशी तरी बोलायची, कधी जुने फोटो जाळायची आणि काही पानं फाडून जाळायची. मायाने काही वेळा विचारलंही, आजी काय जाळताय एवढं? आजी फक्त हसून म्हणायची, काही आठवणी आहेत ग, जळल्या की बरं वाटतं. त्या दिवशी मृत्यूपूर्वी 2 दिवस आजीने मायाला आपल्या खोलीत बोलावलं. ती फार अशक्त दिसत होती. श्वास घेतानाही त्रास होत होता. तिच्या हातात एक लहानशी पितळीची पेटी होती. आजीने ती पेटी हातात धरून म्हणाली, माया ही घे. माझ्यानंतर ही तुझ्या हातात असू दे. उघडायची वेळ तुला कळेल. मायाने आश्चर्याने विचारलं, आजी आत काय आहे? आजीने फक्त डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. उघडशील तेव्हा कदाचित काही प्रश्न सुटतील, पण काही नवीन उभे राहतील. आणि 2 दिवसांनी आजी गेली. दिवस गेले, शोककाळ संपला, घरातलं वातावरण पुन्हा साधं झालं. पण मायाच्या मनात ती पेटी तशीच उघडी पडली होती. एका दुपारी सगळे बाहेर गेले होते. विनायक ऑफिसला, सासरे बाजारात. मायाने कपाटातून ती पितळी पेटी काढली. थोडी धूळ लागली होती. तिला हातांनी हलकं थरथरत उघडलं. आत काही दागिने, फोटो किंवा कागदपत्र असतील असं वाटलं होतं. पण आत फक्त एक छोटा कपड्याचा तुकडा आणि एक दुमडलेली नोट होती. मायाने आधी कपड्याचा तुकडा पाहिला. तो तिच्या लग्नाच्या साडीसारखाच होता. तिच्या डोळ्यात प्रश्न दाटले. तिने हळूहळू नोट उघडली. आजीच्या हस्ताक्षरात फक्त एकच वाक्य होतं, हा तुकडा तुझ्या लग्नाच्या साडीतून कापला होता, कारण तो तुझ्या नवऱ्याचा पहिला विवाह नव्हता. मायाचं हृदय धडधडू लागलं. क्षणभर तिला सगळं भोवळल्यासारखं वाटलं. काय? म्हणजे पहिला विवाह नव्हता? आजीनं असं का लिहिलं असेल? ती काही क्षण पेटीकडे बघत बसली. काही मिनिटांनी तिला आजीचा आवाज आठवला. उघडशील तेव्हा प्रश्न सुटतील, पण काही नवीन प्रश्न उभे राहतील. त्या रात्री विनायक घरी आला. मायाने काही बोललं नाही, पण तिचं वागणं त्याला जाणवलं. काय झालं? शांत का आहेस? काही नाही, ती म्हणाली. पण रात्री झोप येत नव्हती. तिने ठरवलं सत्य शोधायचंच. दुसऱ्या दिवशी ती आजीच्या जुन्या ट्रंकमधले फोटो, वही आणि कागद शोधू लागली. एक जुना फोटो हातात आला. एका तरुण मुलीचा, लग्नाच्या पोशाखात. शेजारी विनायकसारखाच दिसणारा एक तरुण उभा होता. मायाचं हृदय थांबल्यासारखं झालं. फोटोतल्या मुलीच्या मागे आजी उभी होती, चेहऱ्यावर ताणलेलं हसू. फोटोच्या मागे लिहिलं होतं, विनायक आणि संजना विवाह 2014. पण तिचं आणि विनायकचं लग्न झालं होतं 2018 मध्ये. मायाला आता खात्री झाली, आजीचं पत्र खरं होतं. विनायकचं एक लग्न आधी झालं होतं, पण कोणालाच माहीत नव्हतं. रात्री ती शांतपणे विनायकजवळ बसली. मला तुझ्याशी काही बोलायचंय. विनायकने मोबाईल बाजूला ठेवला. बोल. मायाने ती पेटी आणि फोटो समोर ठेवला. हे काय आहे? विनायकचा चेहरा पडला.
त्याने फोटो उचलला, क्षणभर पाहिलं आणि डोळे मिटले. तुला हे कुठून मिळालं? आजीकडून. आणि मला सत्य हवंय. काही वेळ तो शांत बसला, मग हळूहळू बोलायला लागला. हो, हे खरं आहे. माझं एक लग्न आधी झालं होतं. ती मुलगी संजना माझी कॉलेजमधली मैत्रीण होती. दोघं एकमेकांवर प्रेम करत होतो आणि घरच्यांच्या विरोधात लग्न केलं. पण लग्नाच्या महिनाभरातच ती एका अपघातात गेली. त्याचा आवाज थरथरला. आजीने मला सांगितलं होतं की हे सगळं गुप्त ठेवा. तिला भीती होती की समाज काय बोलेल. आणि मग 2 वर्षांनी तुझं आणि माझं लग्न ठरलं. मायाच्या डोळ्यात पाणी आलं. मग मला सांगितलं नाहीस का? कारण मला वाटलं तू तुटशील. ती काही क्षण काही बोलली नाही, फक्त आजीचं पत्र हातात घेत म्हणाली. ती गुपित लपवली, पण कारण तिचं प्रेम होतं. ती मला सत्य द्यायचं ठरवलं अगदी शेवटच्या क्षणी. काही दिवसांनी मायाने ती पेटी परत बंद केली. आता तिच्या मनात राग नव्हता, फक्त शांतता होती. ती पेटी कपाटात ठेवताना हळूच म्हणाली, आजी, तुझ्या पत्रात दुःखही होतं आणि मुक्तीही. तू मला सत्य दिलंस म्हणून आता मी खऱ्या अर्थाने या घरात आहे. त्या दिवसानंतर मायाने संजनाचं नाव एकदा घरात उच्चारलं आदराने. तिने तिच्या फोटोला फुलं ठेवली आणि मनात म्हटलं, तू त्याच्या आयुष्यात होतीस, मी आहे, पण आपण दोघीही त्याचं जग बनवलं. आणि पेटी कायमच त्या कपाटात राहिली, गुपितांची साक्षीदार बनून. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.